दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना अतिसाराची लागण, ग्रामीण व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे पाणी पुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली आहे. त्यामुळे मागील 2 ते 3 दिवसांपासून ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढते. तर आज दिनांक 2 ऑगस्टला सुद्धा काही रुग्ण हे रुग्णालयात भरती झाले आहेत. तर संभाव्य धोका लक्षात घेत रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे रेफर करण्यात येते. तर नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून प्यावं आणि काळजी घ्यावी असं डॉक्टरांनी सांगितलंय. आपल्या दवाखान्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अतिसारचे पेशंट खूप वाढले आहेत. पेशंट हे जे अतिसारचे पेशंट आहे यांना आपण यांच्यात जे लक्षणं दिसतात ते आहे पातळ संडास होणे आणि उलटी होणे. हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे याचे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आहे दूषित पाणी. आता जे आपल्या इथं पावसाळा आला आणि पावसामुळे जे पाणी दूषित झालं तर जे प्यायचं पाणी आहे ते एकदम गढूळ येत आहे आणि गढूळ पाण्यामुळे हे सर्व त्रास आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या दवाखान्यात पेशंटचं लोडही वाढलेलं आहे. आपल्या OPDमध्ये कमीत कमी 20 ते 30 पेशंट रोज विजिट करत आहेत. याचे अतिसारवाले पेशंट येत आहेत. त्यापैकी आपण जे खूप सिरियस पेशंट आहेत त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत आणि ज्यांना गरज आहे असे गरज असलेले पेशंट ज्यांना डिहायड्रेशन झालं आहे अतिसारमुळं त्या पेशंटला आपण भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तरी आपल्याकडे आज 1/8/2024 IPDमध्ये कमीत कमी 22 पेशंट आलेले आहेत. 22 पेशंटपैकी आपण 12 पेशंट ॲडमिट केले होते. 12 पेशंट जे आपण ॲडमिट केले होते आपल्या रुग्णालयात त्या पेशंटपैकी 1 पेशंटला आपण रेफर केला आहे KTS रुग्णालयात गोंदियाला आणि 2 पेशंट स्वतःहून सुट्टी घेऊन गेलेले आहेत. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, गोंदिया.